So let's see. Import pandas as PD and import numpy as np. दोन पॅकेजेस लागणार या कोडमध्ये डील करण्यासाठी. सो मी दोन्ही इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. ओके, पुढे पहा. माझ्याकडे एक डेटा सेट आहे, ज्या डेटा सेटचं नाव आहे मूवीज डेटा सेट. ओके, सो ॲक्च्युली या डेटा सेटमध्ये काय काय कंटेंट आहे तर पहा. स्टार रेटिंग, जे काय मूवीला स्टार रेटिंग असते. इफ यू नो IMDb माहिती आहे IMDb? येस सर. ओके, सो दिस टाईप ऑफ यू कॅन से त्या मूवीची ना रेटिंग दिलेली आहे इंडियामध्ये किंवा ग्लोबली सगळेजण IMDb रेटिंग पाहतात मूवीसाठी. सेम थिंग यू कॅन गो फॉर एनी मूवी अँड सर्च फॉर IMDb रेटिंग, तर तुम्हाला कळून येईल की त्या मूवीची ना रेटिंग काय आहे. ओके, सो सेम यांनी पण असं कोणतरी तरी पॅरामीटर किंवा प्लॅटफॉर्म यूज केला असेल रेटिंगसाठी. सो दॅट विल बी द रेटिंग विल बी कवर्ड अंडर स्टार रेटिंग आउट ऑफ 10. देन मूवीचं टायटल, यू कॅन सी द टायटल ऑफ मूवी हॅज बीन ऑलरेडी गिवन. देन कंटेंट रेटिंग, त्या मूवीचं ना कंटेंट कोणतं आहे आणि त्याच्या कंटेंटची काय रेटिंग काय आहे ती. देन जेनर इज नथिंग बट द मूवीचं नेचर काय आहे. हॉरर आहे, थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, क्राईम आहे, हिस्टॉरिकल आहे, कसं आहे. इट्स विल बी कवर्ड अंडर जेनर. देन ड्युरेशन विल बी ऑलवेज इन मिनिट्स. तो किती मिनिटाचा मूवी आहे. ओके, अँड ॲट द लास्ट देअर विल बी द वन कॉलम विच सेज दॅट द लिस्ट ऑफ ॲक्टर्स, त्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टर्सनी काम केलेलं आहे. ओके, डेटा सेट कळाला. सो पहा, आता याचा यूज करून पांडामध्ये आपण डेटा मॅनिप्युलेशन करणार आहोत. सो लेट्स सी वन बाय वन. ओके, सो फर्स्टली आपण प्रिवियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं की देअर इज ऑलवेज डिफरन्स बिटवीन द युनिक, अनयुनिक अँड व्हॅल्यू काउंट. कोणी सांगेल डिफरन्स विथ एक्झाम्पल मला पाहिजे. युनिक, अनयुनिक आणि व्हॅल्यू काउंट सांगतो सर. सांगा. युनिक आपल्याला अरे ऑफ युनिक व्हॅल्यू म्हणजे एक्झाम्पल आय वॉज आस्किंग एक्झाम्पल. हा, तर मग आपल्याला एखादा डेटा सेट असेल तर त्यामध्ये जर समजा मेल फिमेल असेल किंवा आपण कलर पण म्हणू शकतो. कलर पण एक्झाम्पल होईल ना. हा, मग सांगा ना, एक्सप्लेन करून सांगा एक्झाम्पल. हा, कलर मग त्याचा आपल्याला एक लिस्ट येऊन जाते त्याची. म्हणजे समजा मेल फिमेल जर असेल तर मग त्या कॅटेगरीची लिस्ट येऊन जाते. त्यात मेल फिमेल असा रिटर्न असेल. त्यानंतर मग एन युनिक म्हणजे आपल्याला हे देतं, म्हणजे किती मेल फिमेल आहेत असं हे देतं. ते किती मेल फिमेल आहेत, किती मेल फिमेल नाही, किती कॅटेगरी म्हणजे काय देतं. हा, काउंट देतं. आता जर जेंडर मध्ये 2 असेल, मेल आणि फिमेल, तर त्याचा काउंट देतो तो. ओके, कॅटेगरीचा काउंट देतो, जेंडरचा काउंट, कॅटेगरीचा किती जेंडर आहेत. ओके, थर्ड. त्यानंतर मग व्हॅल्यू काउंट म्हणजे मग किती मेल आहेत किती फिमेल आहेत असं. ओके, राईट. सो डोंट गेट कन्फ्यूज. सो युनिक आहे तेच म्हणजे किती आहे तुमच्याकडे युनिक, किती व्हरायटीज आहेत. ओके, युनिक मीन्स टोटल त्या कॅटेगरीमध्ये किती व्हरायटी आहेत. एक्झाम्पल जे दिलं ते फर्स्ट द थिंग मी सांगत असेल इट्स युनिक, तर मेल आणि फिमेल या दोन गोष्टी तुमच्याकडे युनिक आहेत. युनिक मीन्स किती वेगळ्या कॅटेगरी आहेत, हाऊ मच, लक्षात ठेवा. सो 2 कॅटेगरी आहेत वेगळ्या, मेल आणि फिमेल. थर्ड, व्हॅल्यू काउंट म्हणजे एकेकाचा काउंट काय आहे, मेलचा किती आहे, फिमेलचा काय आहे. ओके, डोंट फॉरगॉट, इम्पॉर्टंट आहे, इंटरव्ह्यू विचारू शकतो. इथे मेन टॉपिक वरती. सो df.जेनर. सो जेनर आणि डॉट मी युनिक यूज केले, म्हणजे जे काय तुमच्याकडे टाईप्स ऑफ जेनर आहे तर त्यामध्ये किती आहेत, काउंट काय आहे टोटल युनिक जेनरचा, तो इथं मेन्शन केला जाईल. सो टोटल काउंट विल बी 16 मीन 16. युनिक म्हणजे कोणकोणते त्या 16 जेनर्स आहेत ते पाहायला मिळतील. सो जेनर्स विल बी लाईक क्राईम, ॲक्शन, ड्रामा, वेस्टर्न, ॲडव्हेंचर, बायोग्राफी, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, देन व्हॅल्यू काउंट्स, प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्याचं व्हॅल्यू काउंट किती ते पाहायला मिळेल. क्राईम 278 मूवी आहेत, कॉमेडी 156. सो यू कॅन सी इच कॅटेगरी हॅज बीन मेन्शन विथ द टोटल काउंट. ओके, देन सी आता हे महत्त्वाचं आहे, ग्रुप बाय इंटरव्ह्यूमध्ये पण विचारू शकतील आणि इन प्रॅक्टिकल लाईफ तुम्ही ज्यावेळेस when you are working as data scientist or in data domain and when we are dealing with the group by function, then might be those type of use cases or the case studies will be the much more helpful. So df.groupby, then I'm using the gener, okay, which is my column name, dot group dot keys. Okay, so या ज्या काही जेनरच्या तुमच्या कीज आहेत ना त्या कीजना मला लिस्ट डाऊन करून पाहिजेत. सो त्यासाठी मी हा सिंपल कोड यूज केला आहे. df.groupby जेनर डॉट ग्रुप्स
डॉट कीज. ओके, या डिक कीज आहेत आणि जे काय तुम्हाला कॉलम नेम दिसतात ते सगळं कॉलम नेम म्हणण्यापेक्षा जनरलमध्ये ज्या काही कॅटेगरीज होत्या ना, ॲक्शन, ॲडव्हेंचर, ते सगळ्या इथं एका लिस्टमध्ये भेटतील. ओके, विच विल कव्हर अंडर द जेनर. ओके, या मूवीच्या कॅटेगरी आहेत. ओके, लाईक ॲडव्हेंचर असेल, ॲनिमेशन असेल, डिफरंट टाईप्स ऑफ. फर्स्ट, df डॉट ग्रुप बाय जेनर डॉट फर्स्ट. सी, मी ग्रुप बाय फंक्शन यूज केले जेनर, आणि जे काय फर्स्ट असेल ना, ॲक्शनची फर्स्ट मूवी कोणती आहे, ॲडव्हेंचरची फर्स्ट मूवी कोणती आहे, ॲनिमेशन कोणतं आहे, जी काय फर्स्ट ॲडिटा सेटमध्ये ती मला भेटून जाईल. ओके, ॲक्शनची द डार्क नाईट आहे जी पहिल्यांदा येते. ॲडव्हेंचरची फर्स्ट मूवी आहे माझ्या डेटा सेटमध्ये 8.9 रेटिंग असणार, ही असेल द लॉर्ड ऑफ रिंग्स. ॲनिमेशन स्पिरिटेड अवे. ओके, सो जे काय फर्स्ट मूवी आहे माझ्या डेटा सेटमध्ये ती पकडून इथं किंवा कॅप्चर केली जाईल आणि इथं मेन्शन केली जाईल. क्लिअर? df डॉट ग्रुप बाय जेनर डॉट फर्स्ट. येस. देन df मी नॉर्मली डेटा फ्रेम प्रिंट करून घेतली. शेप काय डेटा फ्रेमचा? 979 रोज आणि 6 कॉलम्स. देन हॅलो. ओके, df डॉट ग्रुप बाय जेनर माझं कॉलम असेल, डॉट गेट ग्रुप बाय ॲक्शन. ओके, मेन कॉलम जेनर नावाचा पिकअप करा. त्यामध्ये कॅटेगरी कोणती असली पाहिजे? ॲक्शन. ओके, जेनर कॉलममध्ये जेवढ्या काय ॲक्शन कॅटेगरीच्या मूवी आहेत किंवा ॲक्शन टाईपच्या मूवी आहेत त्या सगळ्या लिस्ट डाऊन मला करून पाहिजे तिथं. क्लिअर? सो युअर आउटपुट विल बी हिअर. 136 रोज असतील आणि 6 कॉलम असतील, म्हणजे 136 टोटल मूवी आहेत ज्यांचं मेन कॅटेगरी जेनर आहे आणि जेनरच्या अंडर ॲक्शन कॅटेगरी आहे. सो यू कॅन सी द फर्स्ट मूवी विल बी द डार्क नाईट, PG-13 rating, genre will be the action, duration 152, Inception, PG-13, action will be 148. Same thing for Star Wars episode B, The Empire of the Strikes Back, content rating PG, genre will be the action, and the duration will be 124. Okay, so things goes on like up to the last row. So हे होतं group by using the main category or by using the main column, and त्या main column च्या अंडरमध्ये तुम्ही सब category घेतात. Clear? येस सर. ओके, सी इट्स नॉट मॅन्डेटरी की डेटासोबत काम करण्यासाठी या सगळ्या मूवी पाहणं गरजेचं आहे. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट मॅन्डेटरी. नाहीतर डेटा सेटमध्ये आज एवढ्या मूवींचे नाव होते, सो डेटा सेटसोबत काम करायचंच की इट्स मॅन्डेटरी की नीड टू वॉच ईच अँड एव्हरी मूवी. सो तसं काही प्रकार करू नका. मूवी पाहायची गरज नाही. यामध्ये जवळपास आय थिंक टोटल भरपूर मूवी आहेत. आय थिंक या 979 1000 पकडा, 1000च्या आसपास मूवी आहेत. सो दररोज पाहावं लागेल. 1 वर्ष पाहत बसला दररोज एक तरी होणार ना. ओके, 3 वर्ष द्यावी लागतील अप्रॉक्सिमेटली, 2.5-3 वर्ष. सो डोंट वेस्ट युअर टाईम हिअर. जस्ट समजून घ्या की डेटा सेट काय, मूवी पाहायची गरज नाही. कोणी पाहिजे त्यापैकी मूवी कोणते? एनीवन? नाही. हे पहा, मी सजेस्ट करत नाही असं सांगू नये, बट जस्ट गिव्हिंग द क्लू, द शशांक रिडेम्पशन. सो त्या मूवीमधलं एक सांगेन स्टोरी केली तर काय, आय थिंक तेवढं क्लिअरली आठवत नाही, पण त्यांना कुठेतरी बंदी केलेलं असते का जेलमध्ये टाकलेलं असतं, तिथून पळून जाण्यासाठी ना ते भरपूर काहीतरी प्रयत्न करतात. तर ती त्याबद्दलची स्टोरी आहे काहीतरी. सो त्यामधलं एक लाईन आहे, आय एम नॉट शुअर की तीच मूवी आहे का कोणती आहे, बट मला आठवते थोडंफार, 10 वर्षाखाली पाहिलेली. सो त्यातली एक लाईन आहे, द होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट ऑफ थिंग, अँड द गुड थिंग्स नेव्हर एव्हर डाईज, असं काहीतरी आहे. द होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट थिंग, अँड द बेस्ट थिंग ऑर गुड थिंग नेव्हर एव्हर डाईज, असं काहीतरी लाईन. चेक करा. द शशांक रिडेम्पशन दाखवतो, त्या मूवीमध्ये लाईन पण असेल. याचा मिनिंग असा होतोय, जस्ट डुईंग द कॉपी पेस्ट. आशा असणं किंवा ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. ओके, जस्ट वेट. होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट थिंग, आणि आशा ठेवणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि आशा ना कधीच मरत नाहीत, किंवा चांगल्या गोष्टी कधीच मरत नाहीत. ओके, हे अमेरिकन प्रिझन ड्रामा रिटर्न इन द डायरेक्टर बाय द फ्रँक. ओके, सो त्यामध्ये ती लाईन पाहिजे असेल तर जस्ट वेट. होप इज गुड, असंच काहीतरी. होप इज अ गुड थिंग, हां ही वाली लाईन शशांक रिडेम्पशनमध्येच आहे.
होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट ऑफ थिंग्स अँड नो गुड थिंग्स युअर डाईज. ओके, माझं इकडचं तिकडे झालं, बट द मिनिंग विल बी द सेम रिमेन्स हिअर. आशा असणं किंवा होप असणं ही चांगली गोष्ट आहे. मे बी सगळ्या गोष्टीपैकी ना चांगली एक गोष्ट आहे, आणि चांगल्या गोष्टी ना कधीच मरत नाहीत. सो नेवर लूज युअर होप्स, ऑलवेज बी ऑन युअर होप्स. ओके, सो समथिंग लाईक दॅट. सो त्यांचा तो प्लॅन होतो जायचं जेलमधनं, आणि त्यांचा तो सक्सेसफुल होतोय. आय एम नॉट शुअर, एकदा पहा सक्सेसफुल होतोय काय, बट तसं लेट इट बी कम हिअर. मूवी पाहायला जाऊ नका, फक्त एक पाहायची असेल तरी सजेस्ट करतो, बाकी जाऊ नका. ओके, नाव कम हिअर. ग्रुप बाय हे फंक्शन जस्ट कवर केलं ॲक्शनमध्ये. देन नाव कमिंग टू द जेनर अगेन, द सेल नंबर 11. df डॉट ग्रुप बाय जेनर डॉट गेट ग्रुप. ओके, ग्रुप कोणता चूज करतोय? ॲक्शन. त्यानंतर रिसेट इंडेक्स नावाचं फंक्शन यूज करतोय. ड्रॉप इज इक्वल्स टू ट्रू. देन CSVमध्ये कन्वर्जन करा आणि फाईल्सचं नाव द्या ॲक्शन डॉट मूवीज. ओके, मी रिपीट करतोय. मेन कॉलम घ्या जेनर डॉट. ओके, जेनर घ्या, ठीक आहे, म्हणजे मूवीचं जे काही नेचर असेल ते. देन ग्रुप करा. ग्रुप कशावरती करा? तर ॲक्शन, ज्या काय ॲक्शन मूवीज आहेत त्या ग्रुप करा, राईट. देन आफ्टर दॅट डॉट रिसेट इंडेक्स यूज करा. ओके, सी इफ यू चेक विथ ईच अँड एव्हरी फाईल, त्यांना एक ओरिजिनल काहीतरी इंडेक्स आहे. 3, 11, 11 म्हणजे काहीतरी 1, 2, 3, 4 असा काहीतरी, राईट. येस. मला सांगा आता, 3च्या नंतर 11 येईन अशी कोणी उजळणी शाळेत शिकली का? मी तर नाही शिकली, तुमच्या शाळेत शिकवली असेल तर. नाही सर, आपण हे केलंय, सॉर्ट केलंय, म्हणजे ग्रुप बाय फंक्शन वापरलंय, त्याच्यामुळे मग ते त्यानुसार. ओके, सो तिनं ज्या काही रिक्वायरमेंटनुसार किंवा कंडिशननुसार ना तिने तसे व्हॅल्यू दिले आहेत. त्यामुळे तिनं जो काही तुम्हाला इंडेक्स पाहायला मिळतोय बाय डिफॉल्ट सॉर्टिंग करताना जो काही त्याने इंडेक्स वापरला आहे किंवा फिल्टर आउट करताना तो इंडेक्स तुम्हाला इथं पाहायला भेटतोय. पण हा इंडेक्स तसा पाहिला तर गरजेचं आहे का? मला आता तसं पाहिलं तर 136 रोज आहेत, पण यावर मी सांगू शकतोय का की पाहून हा 3 नंबरचा रो आहे? आय कांट से. मॅन्युअली कॅल्क्युलेट केलं तर आय कॅन से, बट जर वरनं पाहत असेल तर हा 12व्या नंबरचा दाखवतोय. सो हा जो काय इंडेक्स ना सेट झाला आहे तो मला नको आहे. सो दॅट्स वाय आय एम युजिंग रिसेट इंडेक्स ड्रॉप इज इक्वल्स टू ट्रू. जो काय असा फालतू इंडेक्स असाईन होतो जो माझ्या कामाचं नाही त्याला मी ड्रॉप करून टाकेन. ओके, म्हणजे हे इथपर्यंत झालं क्लिअर. ओके, पुढे टू CSV जे काय तुमची डेटा फ्रेम जनरेट झाले, या डेटा फ्रेमला तुम्ही CSV फॉर्ममध्ये कन्वर्ट कराल टू CSV, आणि त्या CSVचं नाव असेल ॲक्शन मूवीज, राईट. येस. Clear? Anyone have any doubt in this part? If yes, let me know. Clear, sir. ठीक आहे, सो फाईन. क्लिअर आहे सर. येस. ओके, फाईन. सो मी पुढच्या पार्टकडे जातोय. पुढे एक एक स्टेप ना ॲडव्हान्स होत जाईल किंवा कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. सो आय एम आस्किंग ऑन एव्हरी स्टेप की क्लिअर आहे का. ठीक आहे, पुढे पहा. df डॉट ग्रुप बाय जेनर डॉट गेट ग्रुप आणि हिस्ट्री. अशा मूवी पाहिजेत ज्या मूवीचं जेनर हिस्ट्री आहे. ओके, हिस्टॉरिकल ज्या मूवी आहे. सो यू कॅन सी हिस्टॉरिकल मूवी एकच आहे, राईट. येस. ओके, Yes, sir. देन df डॉट ग्रुप बाय जेनर डॉट गेट ग्रुप. मूवीचं नेचर कॉमेडी असेल. रिसेट इंडेक्स इज इक्वल टू ड्रॉप इज इक्वल्स ट्रू. टू CSVमध्ये कन्वर्जन कॉमेडी मूवीज. ओके, ही केस कोणी समजावून सांगेन? एनीवन? हां, वरती एक्सप्लेन केले तेच आहे, फक्त थोडा चेंज आहे. हां, आपल्याला मूवीच्या जेनरनुसार आपण ग्रुप बाय केलं, त्यानंतर मग कॉमेडीच्या म्हणजे मूवीज मधून कॉमेडीचे जे सॉर्ट केले, कॉमेडीचं जे जेनर आहे ते सॉर्ट केलं त्याच्यातून. त्याच्यानंतर आपल्याला जो इंडेक्स नंबर हा भेटत होता ना की ती हा तो इथं 338 भेटलाय, तो आपण ड्रॉप केलं, आणि त्यानंतर जे काय आपल्याला डेटा फ्रेम भेटली त्याला आपण कॉमेडी मूवीज डॉट CSV मध्ये कन्वर्ट केलं, डेटा फ्रेम टू CSV. ओके, आय होप क्लिअर असेल. सो कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. कारण यामध्ये फक्त ना फाईलचं नाव चेंज केलं होतं आणि मी फिल्टर ना ॲक्शनच्या ऐवजी कॉमेडीवर बसवलं होतं. दॅट इज द रिझन. नाव कमिंग टू द सेकंड थिंग. नाव DF ऑफ कंटेंट रेटिंग डॉट व्हॅल्यू काउंट. सो हे कंटेंट रेटिंग आहे. हे लाईक कोण कंटेंट ना ते लाईक सेन्सर, आपलं हे तेवढं संबंध येत नाही आहे दूर गोष्टीपर्यंत. काही मूवीज लाईक ना सेन्सर बोर्ड परमिशन देते. ओके,
काही मूवीवरती बॅन आणते, काही मूवींसाठी सेन्सर बोर्ड सांगते हे सीन कट करा, डिलीट करा, जे काय असेल ते असेल. ओके, सो त्यातलं कंटेंट का आहे यावरती पण ते डिपेंड आहे आणि त्यानुसार ना त्या मूवीला कंटेंट रेटिंग दिली जाते. हे आता मे बी ह्यांचं पॅरामीटर वेगळं असेल, आर काय आहे, PG-13 काय आहे, PG नॉट रेटेड, अप्रूव्ड, काय जरी असेल, सो हे त्यावरती डिपेंड केलं जातं आहे. ओके, सो इंडियामध्ये मूवीचं कंटेंट रेटिंग असेल तर यू कॅन सर्च अँड एक्सप्लोर, बट दॅट इज नॉट मॅन्डेटरी टू वर्क इन द डेटा सायन्स. ठीक आहे, इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोर यू कॅन एक्सप्लोर, बट इट्स नॉट मॅन्डेटरी, इट्स ऑप्शनल. ओके, सो कंटेंट रेटिंग हे आहे आर, PG-13, देन PG नॉट रेटेड वगैरे अशा डिफरंट कॅटेगरीज आहेत कंटेंट रेटिंगमध्ये. हा पूर्ण डेटा आहे. ओके, प्रत्येकचा व्हॅल्यू काउंट दिला आहे. आर 460, PG-13 189, PG 123, सिमिलरली फॉर X, GP and TV and MA for each and every record which is present here. Then df.group by content rating get group approved. ओके, सो ज्यांची कंटेंट रेटिंगमध्ये ॲप्रूव्ह असेल, ओके, त्या पूर्ण मूवीना ग्रुप बाय करून मला इथं प्रिंट करून दाखवा डेटा फ्रेममध्ये. सो रिझल्ट्स आर हिअर. क्लिअर? df.group by content rating group approved. मेन तुमचं हे असेल त्याच्या अंडर हे येईल. ग्रुप बाय फंक्शन वापरलं, त्या ग्रुप बाय फंक्शनमधनं ग्रुप कोणता घ्यायचा आहे तर ज्यावरती ना ॲप्रूव्ड नावाचा रिमार्क असेल किंवा ॲप्रूव्ड नावाचं कंटेंट रेटिंग असेल त्या स्पेसिफिक कॉलममध्ये. राईट? येस. नेक्स्ट, शेप. ओके, जे काय आता वरती आहे ना डेटा फ्रेम जीवना मिळाले df.group बाय युझिंग कंटेंट रेटिंग get group अँड अप्रूव्ड. त्याचा शेप कॅल्क्युलेट करायचा असेल तर सिम्पली यूज डॉट शेप आणि शेप असेल 47 आणि 6. 47 तुमचे रो असतील, 6 असतील ते कॉलम असतील. ओके, देन df.group बाय कंटेंट रेटिंग get group आणि कंटेंट रेटिंगमध्ये कोणती कॅटेगरी पाहिजे तर इट शुड बी द PG. इट्स नॉट पेईंग गेस्ट. लक्षात ठेवा, हे वेगळी कॅटेगरी आहे कंटेंट रेटिंगमध्ये मूवीबद्दलचे. इट्स नॉट पेईंग गेस्ट. सो कंटेंट रेटिंग यू कॅन सी अँड द रिझल्ट ऑल्सो यू कॅन सी द हिअर. Shape will be 123 rows and 6 columns. Then पुढे पहा df.group by. आतापर्यंत आपण एकच कॉलम घ्यायचो आणि एकच ना त्यातली कॅटेगरी पास करायचो. आता आपण 2 कॉलम विथ 2 कॅटेगरीज. df.group by फर्स्ट आहे जेनर कॉलम, दुसरा आहे कंटेंट रेटिंग. ओके, आणि जेनरमध्ये मी कॉमेडी पास करतोय आणि कंटेंट रेटिंगमध्ये मी पास करतोय. ओके, इट मीन्स दॅट df.group by जेनर कोमा कंटेंट रेटिंग get group कॉमेडी कोमा पास. ओके, सो अशा मूवी ग्रुप बाय फंक्शन यूज करा जेनर आणि कंटेंट रेटिंगसाठी. पण अट एक आहे की जेनर त्या मूवींचं कॉमेडी असलं पाहिजे आणि कंटेंट रेटिंग पास असलं पाहिजे. अशा ज्या मूवी आहेत त्या पूर्ण प्रिंट आउट करून दाखवा. सो रिझल्ट्स आर हिअर. ज्या मूवी जेनर कॉमेडी असतील आणि कंटेंट रेटिंग पास असेल. सो दोज आर टोटल 3 मूवीज. क्लिअर? येस सर. सेम जेनर विल बी द हॉरर, कंटेंट रेटिंग विल बी द आर आणि शेप 16/6. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, ही सेल जर ओके इंडेक्सिंग करून सांगायचं. इंडेक्स काय ह्याचा? हे इंडेक्सिंग ह्याचे सांगा. 0, 1 काय 3 काय आहे इंडेक्स हेच गेलं तर? काय झालं? हॅलो सर. हां, काय म्हणतो मी? इंडेक्सिंग. ह्यातलं इंडेक्सिंग सांगायचं आहे, बाकी काय सांगायचं नाही. इंडेक्स काय कितीचा काय 16चा काय 6चा काय इंडेक्स विचारतो तुम्हाला. का विचारत किडन्या काढून द्या म्हणत नाही तुम्हाला? एवढा विचार करून सांगतात तुम्ही. हां, मग एवढं का विचार करून सांगतात की समोरचा मास्तर किडन्या काढून मागायला लागले द्यायच्यात आता किंवा द्यायच्या नाहीत. मी म्हणतो इंडेक्सिंग काय आहे किंवा इंडेक्स काय येतोय अशा टाईपचा तिसऱ्यांदा क्वेश्चन विचारतो. बट स्टील यू पीपल आर थिंकिंग की अरे मास्तर काहीतरी वेगळंच मागतंय आणि द्यावंच लागणार आहे, नाहीतर आज क्लासच्या बाहेर जाता येणार नाही. असं पण नाही ना, एवढा काय विचार करते? ठीक आहे, सो पहा क्लिअर झालं इंडेक्सिंग 0 आणि 1. सो df.shape
आणि त्यातला मी 0th इंडेक्स पास करतोय, म्हणजे हा रो असेल, राईट. येस. ओके. सो म्हणजे हे जर मी पूर्ण जर कोड रन करत असेल तर फक्त मला 1 मिनिट दाखवतो, आता मला पूर्ण रन करावं लागेल. ओके, तुमच्यासाठी पण एक काम करा, टास्क देतो असं म्हटलं तरी चालेल. इथं एक्स्ट्रा सेल ॲड करतोय. ओके, सो एवढं फक्त तुम्ही रन करा, शेप वगैरे लावू नका आणि एवढंच प्रिंट करा आणि फक्त इथं DF ॲड करा आणि ठीक आहे, एवढंच रन करून पहा. आता माझ्याकडे मला सुरुवातीपासून रन करायला जावं लागेल, किंवा एक काम करतो आपण रन होत असेल तर, बट इट विल टेक मोर टाईम. लेट्स सी. ठीक आहे, हे रन झाली की आपण रन करून पाहू खाली काय होते. ओके, सो 0th इंडेक्स ॲक्सेस केला जाईल आणि 0th इज नथिंग बट 16 वाला. ओके, ठीक आहे, 16चा, राईट. सो आता ही सेल रन करतो मी. सो काय दिसला फरक यामध्ये, 39 ते जे काय हे काय जे होते ना 16, टोटल काउंट करा, 16 अकाउंट असेल यामध्ये, 16 रो असतील किंवा 16 रेकॉर्ड असतील. आता यामध्ये चेक करा फरक काय आहे, काय चेंज आहे यामध्ये आणि यामध्ये, कुठे गेलं ते. ओके, काय चेंज आहे यामध्ये, इंडेक्स 0 मीन्स रो. 16. सी, ज्याचं काही नो जेनर हॉरर आहे, कंटेंट रेटिंग R आहे, तो ॲक्सेस करा आणि df.shapeमध्ये वापरतो जो काही नो मी कंप्लीट जर शेप घेत असेल रो आणि कॉलम, तर त्यामध्ये जो रो असेल ना तर तो किती नंबरचा रो आहे. ओके, सो डोंट सी की हा 39 नंबरचा रो आहे. ओके, सो जो काही तुमचा मेन इंडेक्स येतो आहे ना किंवा मेन सिरियल नंबर येतो आहे, दॅट सिरियल नंबर यू कॅन से. ओके, इथे तुम्हाला नंबर सापडणार नाही, देर आर लई चान्सेस 979 नावाचा नंबर सापडणार नाही, कारण हे कसे आहे तुम्हाला नंबर माहिती झालेले आहे. ओके, दोज आर लाईक पिकअप केलेत रँडमली, पण ओरिजिनल रोमध्ये किंवा त्याची एक्झॅक्ट पोझिशन काय होती ते तुम्हाला पाहायला मिळेल. मी नंतर चेंज करतो. आता हॉररच्या ठिकाणी ना दुसरं कंटेंट घेतो, क्राईम चेंज होईल. आता पहा, $979 येते का, मगाशी काय होतं, सेम नंबर होता सर. सेम नंबर 979. लेट मी चेक एक्झॅक्ट यामध्ये ना काय प्रॉब्लेम आहे. ओके, सो df.shape_0. ओके, लेट मी चेक, टोटल आपल्याकडे रो किती आहेत, 979. बरोबर, इट्स गिविंग अ टोटल रो. ओके, सो जस्ट निग्लेक्ट दॅट पार्ट. ह्याला मी कमेंट करतो, Ctrl+Z. ओके, हा तुमच्या टोटल डेटा फ्रेमचा शेप दिले. सो जस्ट फॉरगॉट इट, कारण मी जर या ठिकाणी जर असं काय करीत असेल, जस्ट ॲझम मी एखादं व्हेरिएबल, आता हे मी df.group बाय केलं, हे काहीतरी केलं आहे आणि याचा रिझल्ट मी प्रिंट केला आहे. ओके, सो आउटपुट विल बी समथिंग लाईक दॅट. ओके, आणि याचे रिझल्ट सपोज मी df/CSVमध्ये घेत असेल, समजून घ्या, df/CSVमध्ये घेत असेल तर माझ्याकडे नवीन डेटा फ्रेम तयार होते, 87 रो आणि 6 कॉलमचे होते. ओके, आणि ह्या नवीन डेटा फ्रेमचं नाव दिलं मी लाईक सपोज A= समथिंग आणि CSV फाईलचं जनरेटेड.CSV फाईलचं नाव असं काहीतरी असेल. ही ज्यावेळेस मी CSV रन केलं त्यावेळेस माझा शेप असेल 97.6, पण सध्या मी कोणतं हे कॉल करतो डेटा फ्रेम, DF म्हणजे ओरिजिनल, राईट. येस. ओरिजिनल डेटा फ्रेमचा शेप काय होता, 1 नंबरच्या लाईनमध्ये पाहायला मिळेल, 979/6. So I'm just accessing the 0th element and that is nothing but the 979. Clear? Yes. Okay. Yes, sir. Fine. Then coming to the next. ओके, इथपर्यंत झालं होतं. तुमची इच्छा, कमेंट काढायची असेल तर कमेंट काढा किंवा ठेवा, जे काय असेल ते. देन x=df ऑफ ॲक्टर लिस्ट. एक ॲक्टर लिस्ट नावाचा कॉलम घेतला आहे, तो कॉलममध्ये मला पूर्ण ॲक्टर्स पाहायचे. सो x इज वन व्हेरिएबल इज इक्वल्स टू df आणि कॉलम नेम.
सो यू कॅन सी द रिझल्ट्स आर हिअर. हा लास्ट नंबरचा कॉलम फक्त ॲक्सेस केला जाईल. ॲक्टर लिस्ट. देन ओके, एक्स इज इक्वल्स टू DF ऑफ ॲक्टर लिस्ट आणि 0th इंडेक्स. सो 0 नंबर किंवा 0th पोझिशनचा जो ॲक्टर आहे तो प्रिंट करून पाहिजे. सो फर्स्ट ॲक्टर विल बी दिस. ओके. देन टाईप ऑफ एक्स. एक्स हा कोणता डेटा टाईप आहे? सो ऑब्वियसली इट विल बी स्ट्रिंग, आपल्याला जे की माहिती आहे. एनीवन हॅव सीन द मूवी कॉल्ड द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस? पाहिली बहुतेक. ते एक वडिलांनी त्याच्या मुलाची राईट story राईट होती. राईट राईट राईट. हा पाहिली मी. Okay. Then Alchemist. Anyone has read the book of Alchemist or having seen the movie? I think bookच आहे तिचं. Alchemist. नाही. ठीक आहे. भारी आहे. यु नो इट्स लाईक याबद्दल आहे. एक ना गुप्त खजिना वगैरे तसं काहीतरी ती मूवी आहे किंवा बुक आहे. बुक आहे ती. बुकच मी वाचलेलं आहे. सो त्याबद्दल आहे. ते एक काहीतरी भरपूर पॉप्युलर ऑथर आहे. त्या ऑथरचा काहीतरी कोट आहे तो त्या बुकमधनंच घेतलेला आहे. P वरनं काहीतरी हे आहे ऑथर त्याचा दाखवतो. असं एक ना अल्केमिस्ट येलो कलरचा आहे कवर. येलो आणि ऑरेंज म्हणलं ना, येलो आणि ऑरेंज काहीतरी आहे. हे 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 भरपूर पॉप्युलर आहे ऑथर. याचे ना भरपूर कोट्स पण आहेत. रीड करा. असू द्या, हे कामाचं नाही, जस्ट आठवलं म्हणून किंवा हिट झालं म्हणून सांगतोय. ओके. सो मोठा विचार बनत आहे. असू द्या, ऑथर विचार बनत आहे. राईटर आहे. असू द्या, आपण इथे होतो. सांगायचा उद्देश होता की अल्केमिस्ट, इफ यू गेट द टाइम इन लाईफ जस्ट गो थ्रू द फ्यू बुक्स अँड द बुक्स विल बी लाईक दॅट. थिंक लाईक डेटा सायंटिस्ट एक बुक आहे जे की ऑनलाईन PDF तुम्हाला अवेलेबल मिळेल. यू कॅन गो थ्रू दॅट. बेस्ट ऑप्शन आहे की डेटा सायंटिस्टना मेंटॅलिटी किंवा मानसिकता थॉट प्रोसेस कशी काम करते, कशी असायला पाहिजे. इफ यू गॉट द टाइम गो थ्रू दॅट. 5 ते 6,000 रुपये ओरिजिनल प्राईज आहे बुकची. बट इफ यू कांट अफोर्ड गो फॉर ऑनलाईन PDF. आय हॅव PDF. इफ यू वॉन्ट टू रीड आय विल ऑल्सो शेअर विथ यू. ओके. ती PDF रीड करा. इफ यू गॉट द टाइम अगेन यू कॅन गो विथ द एक्सप्लोरिंग द सेकंड बुक विच इज कॉल्ड ॲज द मॅन कॉल्ड कार्वर. ते पण बुक भारी आहे. रीड करा. आय एम पर्सनली सजेस्टिंग. असे भारी बुक आहेत. ओके. पण टाईम भेटले तर नक्की 2 बुक वाचा. मी रिझन नंतर सांगतो. Yes, sir. ओके. इफ यू नो लाईक फिलॉसॉफी वगैरे अशा टाईपची बुक वाचायची इच्छा असेल और नीड सम मोटिवेशन और इन्स्पिरेशन, यू कॅन गो फॉर शिवखेरा. यश तुमच्या हातात. फाईन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मे बी इंटरव्ह्यूवर विचारू शकेल, पण मे बी ह्या गोष्टी चेंज झाल्या असेल. तो टॉप 5 म्हणते ना, तर तो टॉप 5 एम्प्लॉईज म्हणेन. कंटेंट रेटिंगपेक्षा तो काहीतरी म्हणजे लाईक सिनारिओ थोडा चेंज करेल, बट द वे ऑफ आस्किंग विल बी द सेम. ओके. कंडिशन किंवा क्वेश्चन काय पहा. फाइंड द फर्स्ट 5 मूवीज, पण त्या मूवीचं फक्त ना टायटल पाहिजे. विथ द कंटेंट रेटिंग आर जेनर इज कॉमेडी अँड सॉर्टेड विथ द स्टार रेटिंग. ओके. अँड असेंडिंग ऑर्डर इन अ लिस्ट. ओके. एक मी पार्टमध्ये ना कोड ब्रेकडाऊन करतो. ओके. अशा 5 मूवींची मला लिस्ट द्या. फक्त त्या मूवीचं मला टायटल पाहिजे, ज्याचं कंटेंट रेटिंग R असलं पाहिजे. ओके. ज्याचं जेनर किंवा नेचर त्या मूवींचं कॉमेडी असलं पाहिजे. ओके. त्या मूवी सॉर्ट केल्या पाहिजेत. ओके. विथ स्टार रेटिंग. स्टार रेटिंगमधनं ना त्या लाईक सॉर्ट केल्या पाहिजे. लाईक 10, 9, 8, 7 वगैरे असं काहीतरी सॉर्ट केल्या पाहिजे. ओके. बट हे पुढे काय म्हणले, स्टार रेटिंग इन असेंडिंग ऑर्डर इन अ लिस्ट. बट असेंडिंग ऑर्डरमध्ये असले पाहिजे लिस्टमध्ये मूवीज. ओके. असेंडिंग ऑर्डर इन अ लिस्ट. लिस्टमध्ये जे काय आहे त्याची असेंडिंग ऑर्डर असली पाहिजे. फर्स्ट फोकस बघा. टायटल कंटेंट रेटिंग R, जनरल इज कॉमेडी, सॉर्टेड विथ द स्टार रेटिंग इन असेंडिंग ऑर्डर इन लिस्ट. सॉर्टेड कशाने केलं पाहिजे, स्टार रेटिंग बट असेंडिंग ऑर्डर असली पाहिजे. ओके. असेंडिंग म्हणजे चढता क्रम. डिसेंडिंग अशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आठवली म्हणून सांगतो. डिसेंडिंग इक्वल्स टू फाल्स म्हणजे असेंडिंग, आणि असेंडिंग इक्वल्स टू फाल्स म्हणजे डिसेंडिंग. कळालं ना काय म्हणतोय? येस सर. एक खोटं असेल तर दुसरं खरं, एक आणि दुसरं खोटं असेल तर पहिलं खरं. समथिंग लाईक दॅट. ओके.
सो विथ स्टार रेटिंग असेंडिंग इज ऑर्डर इन लिस्ट. ओके, सो असेंडिंग म्हणजे चढता क्रम, लाईक इट विल बी 1 2 3 4 समथिंग लाईक दॅट. थोड्या वेळेस अगोदर मी 10 9 म्हटलो ना, सो ॲक्च्युली इट इज नॉट डिसेंडिंग. असेंडिंग चढता क्रम लक्षात घ्या, like 1 Yes. 2 3 4 ascending. Descending it will be start from highest value like 10 9 8 7 something, which is called as descending. Okay, don't get confused, and I'm not also getting confused. Okay, I will be also taking care for that. Movies underscore list is equals to df dot group by, कारण इथं आपण ग्रुप बाय फंक्शन वापरत आहोत. कारण जेनर आणि कंटेंट रेटिंग, जेनर कोणतं पाहिजे तर वी नीड अ कॉमेडी मूवीज राईट, अँड द कंटेंट रेटिंग शुड बी द आर. सो या दोन कंडिशन इथं क्लोज झाले. ग्रुप कुठं करतो मी, मूवीचं ना नेचर असलं पाहिजे कॉमेडी आणि कंटेंट रेटिंग काय आर असली पाहिजे, म्हणजे तर दोन सिनारिओ सॉल्व झाले. थर्ड सिनारिओ विल बी नो द स्टार रेटिंग. ओके, सो आय मेन्शन हे स्टार रेटिंग इन असेंडिंग ऑर्डर इन अ लिस्ट. जे काय स्टार रेटिंग पाहिजे ती असेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे, बट इन फॉर्म ऑफ लिस्ट. ओके, क्लिअर इथपर्यंत Yes, ही sir. सुरुवात. देन हेड, डॉट हेडनं काय होते, सुरुवातीच्या 5 रो बरोबर, कारण इथं म्हणलं 5 होतं रो फर्स्ट 5 रोज, आय मीन फर्स्ट 5 मूवीज. ओके, देन टायटल, जे काय टायटल असेल ना ते तुम्हाला इथं म्हणजे लाईक जे फक्त आणि फक्त जे काय हे असेल ना हेडमध्ये किंवा जे काय पूर्ण डेटा एक्स्ट्रॅक्ट होणार आहे, तर त्या डेटामधनं फक्त आणि फक्त तुम्हाला टायटल पाहिजे त्या मूवीचं, हे जे आहे तसं. ओके, सो यू जस्ट नीड टू फेच ऑर एक्स्ट्रॅक्ट द टायटल अँड देन टू लिस्ट. आणि हे सगळं कुठे कन्वर्ट करायचं तर टू लिस्टमध्ये, अँड द रिझल्ट्स आर हिअर. क्लिअर, इम्पॉर्टंट Yes, गोष्ट नाही, समजत नसेल तर एकदा पाहून बघा. नंतर डेटा फ्रेम ओरिजिनल प्रिंट केली जशी असते तशी, जेनर युनिक, देन स्टार रेटिंग. ओके, इथं हा पाठीमाग पाहिला होता असाच. टोटल युनिक डिफरंट टाईप ऑफ जेनर किती आहेत, सो यू कॅन सी द रिझल्ट्स हिअर. एन युनिक म्हणजे काउंट देन, युनिक म्हणजे डिफरंट कॅटेगरीज काय आहेत ते, व्हॅल्यू काउंट मीन्स each category's count will be mentioned there. df dot group by, then it will be grouped by on the basis of genre and the star rating. genre आणि star rating च्या basis वरती हा ग्रुप बाय करून सॉल्व केलं जाईल. मेन जेनर त्याच्यामध्ये मेन जेनर असेल आणि दुसरी कॅटेगरी असेल ती स्टार. लेट मी करेक्ट इट. ओके, सो हे जेनर वगैरे वरती कवर झालं, युनिक वगैरे जस्ट फॉरगॉट अबाउट दिस. नाव ग्रुप बाय फंक्शन यूज करतो. एक कॉलम आहे तुमचा किंवा एक त्या टोटल डेटा सेटमध्ये कॅटेगरी म्हणा, बेसिकली आय थिंक इट विल द मोर सुटेबल वर्ड विथ द कॉलम किंवा फीचर. हा तुमचा एक कॉलम किंवा फीचर आहे, आणि दुसरा आहे तो स्टार रेटिंग, आणि त्याचा डॉट मीन काढायचा आहे. सो टेक अ जेनर ऑफ मूवीज, टेक अ स्टार रेटिंग अँड द द मीन ऑफ दिस ऑर दॅट. The results are here. Then let me check. ओके, वरती आपण मीन काढला होता. आता जर मॅक्स काढायचं असेल किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू, तर यू कॅन यूज अगेन द सेम लाईन ऑफ कोड अप टू दिस पार्ट. जस्ट नीड टू ॲड अ डिफरंट वर्ड ॲट द लास्ट. डॉट मॅक्स आय हॅव यूज हिअर. देन सेम इथं जेनर आणि स्टार रेटिंग होती, इथं जेनर आणि ड्युरेशन आहे, राईट. येस. झालं. ओके, काय डाऊट यामध्ये जे काय पाहिलं ते. डोंट वरी, मी फाईल शेअर करतो, डेटा सेट वगैरे आहे तो ऑलरेडी माझ्याकडे, मी दाखवतो. इट्स लोडिंग, डोंट वरी. एम्प्लॉय रेकॉर्ड आहे आणि मूवीज डेटा सेट पण आहे माझ्याकडे, आणि हे पांडा सॉर्टिंग फंक्शन आहे. हे वाटलंच तर मी उद्या फाईल शेअर करतो, आज शेअर करत नाही तुमच्यासोबत. हे शेअर करून ठेवा सर. काय करतात तुम्ही बघतात का? हां, ठीक आहे, तुमची इच्छा. नाही क्लिअर झालं तर मी आहेच शेवटी, डोंट वरी. चालतं. एक मिनटं दाखवतो काय आहे फाईलमध्ये. सॉर्टिंग फंक्शन आहेत पांडाचे, बस दॅट्स इट. इट्स टेकिंग मोर टाईम दॅन युजल, डोंट वरी. ओके, मी नोट्स तुमच्यासोबत शेअर करतो, चालेल. Yes, sir. येस सर. डू एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स? नो सर. Okay, then we can stop here for today. Fine.
ओके गुड नाईट बाय थँक्यू गुड नाईट सर.